नमस्कार, मी आरती बिराजदार. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा वचननामा काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी जाहीर केला. पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अनेक ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिज बांधण्याची आमची योजना आहे. मालधक्का चौक असेल, अरंकलचा चौक असेल, जहांगीरचा चौक असेल, गोळीबार मैदान चौक असेल आणि तसेच मतदारसंघातील मोकळ्या जागी त्या ठिकाणी मल्टी स्टोर पार्किंगची पण आमची करण्याची योजना आहे. इलेव्हेटेड रोडची पण योजना आहे, जेणेकरून वाहतूक कशी सुरळीत करता येईल आणि लोकांना वाहतुकीच्या त्रासातून कसं मुक्त करता येईल हा एक भाग आहे. दुसरी आमची योजना आहे की स्लमसाठी. स्लममध्ये अनेक ठिकाणी रेल्वेच्या मालकीच्या जागा आहेत, डिफेन्सच्या मालकीच्या जागा आहेत आणि खाजगी जागेवर झोपडपट्ट्या आहेत. तर त्या सर्व झोपडपट्ट्यांना SRAच्या माध्यमातून कशी पक्की घरं देता येईल आणि झोपडपट्टी वासियांचं जीवनमान कसं सुकर करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहणार आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांना डायलिसिससाठी सेंटर सुरू करणार आम्ही. मतदारसंघामध्ये 3 ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचं सेंटर सुरू, त्याला मोफत डायलिसिस कसं करता येईल तो आमचा प्रयत्न राहणार आहे. अशा तऱ्हेने आरोग्य आणि राहण्याची त्यांची व्यवस्था आणि तसंच सामान्य आणि गोरगरीब कुटुंबाच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करावी, त्यांचं शैक्षणिक जीवन उंच व्हावं, त्यासाठी शाळेमध्ये कॉम्प्युटरची लॅब असेल आणि त्यांची अभ्यासिका असेल, त्यांना जसं आता पाठीमागे मी लोकसत्ताच्या माध्यमातून टायप करून एक चांगलं गाईड दिलं तसं 10वीच्या मुलांना, त्या टाईपचंच असं लोकांना ह्या मुलांना शैक्षणिक गाईडलाईनसाठी चांगलं गाईड, त्यांना वर्षभर चांगलं दैनिकाच्या माध्यमातून अभ्यासाला चांगली पुस्तिका मिळेल, अशा तऱ्हेने त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना आम्ही मदत करणार आहोत. पंचरंगी इलेक्शन हे एक गोष्ट खरी, परंतु आमच्यासमोर आम्ही मतदारसंघामध्ये लोकांसंग जो संपर्क साधून त्यांची जी कामं केलीत, नागरिक सुविधापासून तर त्यांची सामाजिक काम, त्यांचे शैक्षणिक कार्य, त्यांचे धार्मिक कामाचे जे प्रश्न सोडवत आम्ही, आणि आमच्याकडे जी कार्यकर्त्याची टीम आहे, जे जाळं आहे, त्याच्यामध्ये नगरसेवक आहे, माजी नगरसेवक आहे, आम्ही सर्व एकत्र मिळून टीमवर्कनी या इलेक्शनला सामोरं जात आहोत. काम केले म्हणून आम्ही लोकांकडे मत मागायचा अधिकार आम्हाला आहे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांना काहीतरी करून दाखवलं आहे आणि काम करणारा कार्यकर्ता आहे, काम करणारा आमदार आहे, ही लोकांपुढे आमची छबी असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये काही अडचण निर्माण नाही. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. कोथरूड मतदारसंघातील मनसे उमेदवार किशोर शिंदे यांनी पथयात्रा काढली. धोरणात्मक विकास कामे करत परिसराचा कायापालट करणार असे मत त्यांनी पथयात्रेदरम्यान व्यक्त केले.
ही निवडणूक विधानसभेची असल्या कारणाने सन्माननीय रावसाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राचा विकास आराखडा तयार केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या विकास आराखड्याच्या नुसारच ही निवडणूक होत आहे। ही निवडणूक सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र ह्याच्यावरती ही निवडणूक होत आहे। समीकरण काय नसतं, डायरेक्ट 19 तारखेला तुम्हाला कळेल काय आहे आणि काय नाही। आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। कसबा पेठ येथील मनसे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गणेशपेठ परिसरात पथयात्रा काढली। या दरम्यान परिसरातील नागरिकांशी गाठीभेटी करून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले। गरजूंना मदत मिळवून देण्यासाठी आपल्याला एकच रवींद्र धंगेकर यांना बटन दाबायचं। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती,
पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अनोख्या ढंगात चोखंदळ वाचकांसमोर आणणाऱ्या पुण्यभूषण फाउंडेशनच्या 4थ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा SM जोशी सभागृहात पार पडला. त्याच काळात एक वेणू चितळे, आडनाव चितळे लक्षात ठेवा, वेणू चितळे नावाची एक बाई मुलगी BBC मध्ये बातमीदार म्हणून लंडनला गेली. 9 वाजता गेली. तिने तिथं अप्रतिमपणे बातमीदारी केली आणि एक पुस्तक लिहिलं इन ट्रान्झिट नावाचं. ते पुस्तक आता मी पण शोधतोय, तुम्हाला कोणाला जाहीरपणे सांगतो मिळालं तर तो फार मोठा ठेवा आहे. तेव्हा आपण जसं तिरकस आहोत तसे चौकसही आहोत. आणि चौकस किती आहोत, दुसऱ्याला काय वाटेल, त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा अनुकूल प्रतिकूल कशा बदलतील याची काहीही तमा न बाळगता आपण त्याला अत्यंत चिकटपणे सातत्याने आपलं समाधान होईपर्यंत प्रश्न विचारत राहतो आणि तो आपला अधिकार आहे. आपल्या संबंधी जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा आपल्या संबंधी कुणी असं बोलत नाही असं म्हटल्यानंतर पुणेकर म्हणून आपण कुठे कमी पडतोय की काय, अशी काहीतरी खंत आपल्याला वाटत राहते. त्यामुळे पुणेकरांविषयी असं तिरकसपणे बोलणं आणि ते आपण ऐकणं हा देखील आपल्या अभिमानाचा एक विषय झालेला आहे. पहिल्या 2 ओळी पुण्याबद्दलच्या की डोंगरावरील जलधारांना त्यांनी लवासात ओढलं. डोंगरावरील जलधारांना त्यांनी लवासात ओढलं आणि जमिनीवरचं पाणी जलदिंडीतून सोडलं. शेवटी पिण्याच्याच प्रश्नासाठी जमले इथं सगळे. प्रत्येकाची तहान वेगळी, प्रत्येकाचे पेय वेगळे, प्रत्येकाची तहान वेगळी, प्रत्येकाचे पेय वेगळे. पुण्यभूषणचा दिवाळी अंक हा केवळ चोखंदळ वाचकांसाठी असून चोखंदळ खाणाऱ्यांसाठी नाही असा इशारा समस्त पुणेकरांना डॉक्टर सतीश देसाई यांनी दिला आहे. आज भल्या पाटील या जनपदच्या गच्चीवरून राष्ट्राला उद्देशून बोलत होतो. रद्दीवाले, फेरीवाले, भेळवाले, चणे फुटाणेवाले यांना हा अंक बाळगण्यास मनाई करण्यात आली. त्यांच्याकडे हा अंक सापडल्यास कडक कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत. चणे फुटाणे म्हणून आम्हाला किरकोळीत काढू नये असा आक्षेप रामदास फुटाणे यांनी घेतल्यामुळे रामदास फुटाणे यांना पुण्यभूषण पुरस्कार द्यावा अशी पुढी अंकुश काकड्यांनी सोडली आहे. जमते आणि म्हणते फार सुरेख निरीक्षण आणि तिरकसपणा जो आपल्याला हवा आहे तो आहेच. पुण्यातले लोक बातम्या वाचताना इतके तिरकस वाचतात की परवा आम्ही एक वर्तमानपत्रात फार महत्वाची गंभीर प्रश्नावरची चर्चा होती अशी आणि एक कार्य चाललं होतं संपल्या सगळ्या महाराष्ट्रात. तर मला वाटलं तुम्ही बघितलं बातमी
त्याच्यावर काय आहे का? काय म्हणजे पारिवारिक संतुलन म्हणून, पारिवारिक संतुलन म्हणून मला कुठेच काही दिसेल बघा म्हणजे पहिल्याच पानावर आणि नंतर लक्षात आलं की त्याला काय विचारायचं. त्यामुळे ते पुणेकरांची तिथे पहिल्यांदा ओळख झाली. पण पुण्याबद्दल कधी कधी फार अभिमान. एकदा आमचा मित्र असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुण्याबद्दल, आमच्या पुण्यात फार मोठे मोठे लोक जन्माला येतात, दुपारी तेच आमच्या पुण्यात फार मोठे मोठे लोक जन्माला येतात, रात्री गप्पा तिथेच आमच्या पुण्यात फार मोठे मोठे लोक जन्माला येतात. बाजूला वाईचा पोरगा बसला होता, तो चिडला, म्हटलं आमच्या वाईला सुद्धा बायका बाळंत होतात पण लहान लहान मुलं जन्माला येतात. दिवाळीच्या अगोदरच आमच्या पुणेरी संपादकांनी आता जिथे खुसखुशीत अशी भाष्य केली, त्यामुळे एक प्रकारचा छोटासा फराळच आपल्या सगळ्यांना मिळाला असं म्हणायला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ कोथरूड येथे सभा घेतली. महाराष्ट्राची ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या इतिहासातली अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे. याचं कारण महाराष्ट्रावर आर्थिक संकट आहे. सध्या 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावर आहे आणि कर्जाचं मुद्दल आणि व्याज जर आपण दरवर्षी देतो म्हटलं तर आपल्या विकासाकरता पैसेच उरणार नाही अशी स्थिती आहे. महाराष्ट्रावर एवढं मोठं कर्ज का झालं आणि या कर्जातून महाराष्ट्राचा कोणता विकास झाला याचं खरं म्हणजे उत्तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं पाहिजे. केवळ एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण केवळ 1% कमी सिंचन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च करून सिंचन का वाढलं नाही? शेतकरी आत्महत्या का करतात आहेत? खरं म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं पाहिजे. मी दिल्लीमध्ये असताना मध्य प्रदेशमध्ये कृषी विकासाचा दर 22% झाला म्हणून पवार साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा सत्कार केला. ते जेव्हा मला भेटायला आल्यानंतर घरी मी पण त्यांचा सत्कार केला आणि गप्पा मारत असताना मी त्यांना सांगितलं की मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की तुम्हाला 22%, आता तो 24% ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट झाला, पण आमच्या महाराष्ट्राचा त्यावेळी कृषी विकासाचा दर मायनस होता आणि आता 3% झालेला आहे. मुंबई आपल्या देशाचं कमर्शियल कॅपिटल आहे, पण आज मुंबईमध्ये विकास कामं ठप्प झालेली आहेत. उद्योग बंद पडत चाललेले आहेत, बेरोजगारांची संख्या वाढते आणि महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी 8-8 तास 10-10 तास लोड शेडिंग सुरू आहे. जर महाराष्ट्रामध्ये वीजच नसेल तर नवीन उद्योग येणार कसे आणि उद्योग जर आले नाही तर तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळणार हा खरा प्रश्न आहे. सरकारने जे धोरण स्वीकारलेलं आहे त्या मोर जनरेशन मोर लॉसेस, त्यांनी धोरण स्वीकारलं नो जनरेशन नो लॉसेस. महाराष्ट्रात वीज पण नाही, रस्त्याची कामं बंद पडलेली आहे. आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेचं सरकार असताना मी बांधकाम मंत्री होतो, आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, ज्याचं लोएस्ट टेंडर 3600 कोटी रुपयाचं होतं. तो हायवे केवळ 1600 कोटी रुपयात बांधून 2000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या जनतेचे वाचवले. मुंबईतले उड्डाणपूल 1800 कोटी रुपयाचे होते, 1000 कोटी रुपयात बांधले गेले, 800 कोटी रुपये वाचले. वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट अर्धा पूर्ण केला आणि पुलाचं कंत्राट दिलं, काम सुरू झालं. 15-20% काम मी असतानाच झालं होतं.
पण जसं आमचं 420 कोटी रुपयात काम दिलं होतं, पण येणारं सरकार असं 420 निघालं की 420 कोटीचं काम 1800 कोटी रुपयापर्यंत गेलं. आता मुंबईकरांना आयुष्यभर टोल भरावा लागणार आहे. एक काम असं नाहीये की जे सरकारी किमतीपेक्षा कमी पैशात झालंय. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा रेकॉर्ड झाला आणि केंद्रातल्या युपीए काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने भ्रष्टाचाराबरोबर महागाईचा देखील विश्व रेकॉर्ड केला. फूड इन्फ्लेशन 18.86% गेलं आणि नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर आज महागाईचा रेट 4.84% आला आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त इन्फ्लेशनचा रेट कुठे, तर हिंदुस्थानमध्ये. अमेरिका, जपान, जर्मनी, सिंगापूर, कॅनडा सगळ्या देशामध्ये 4% कमी इन्फ्लेशन आहे, पण हिंदुस्थानमध्ये मात्र हे 18% गेलं होतं. रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स आणि विजनलेस लीडरशिप हेच त्याचं कारण होतं. आणि म्हणून काँग्रेस पार्टी दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील सुशासन, गुड गव्हर्नन्स देण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहे. आणि आपल्या परफॉर्मन्सवर मतं मागता येत नाहीत म्हणून जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं विष घालवण्याचं काम सुरू आहे. आरक्षणाचे मुद्दे उभे केले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा उभा झाला. पवार साहेबांनी, राणे साहेबांनी, पृथ्वीराज चव्हाणांनी त्याचं समर्थन केलं आणि छगन भुजबळ साहेबांनी ओबीसीचा झेंडा घेऊन त्याला विरोध केला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आला, त्याला पवार साहेबांनी समर्थन दिलं. तिकडे पिचड साहेबांनी आदिवासींच्या बाजूने मोर्चा काढून त्याचा विरोध केला. चीत भी मेरी, पट भी मेरी. तबला आणि डग्गा दोघांवरही हात ठेवला. डबल डफरी दोन्ही बाजूनी वाजवण्याचं काम सुरू आहे. मुसलमानांना सांगितलं, देखो बीजेपी वाले खतरनाक है, ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो कांग्रेस को वोट दो. काँग्रेसने मुसलमानांना 67 वर्षाच्या राज्य कारभारामध्ये काय दिलं? चहाची टपरी, पानठेला, कबाडीचं दुकान, ट्रक ड्रायव्हर, क्लीनर याशिवाय काही दिलं नाही. आणि मी अध्यक्ष असताना डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांना भारतीय जनता पार्टीने, अटल बिहारी वाजपेयींनी हिंदुस्थानचा राष्ट्रपती बनवला. आणि ज्यावेळी निवडणुका आल्या पुन्हा राष्ट्रपती पदाच्या, त्यावेळी आम्ही भाजपतर्फे प्रस्ताव दिला काँग्रेसला की आपण जर पुन्हा एकदा डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांना जर संधी देणार असाल तर आम्ही त्यांचं समर्थन करायला तयार आहे. तेव्हा सोनिया गांधींनी सांगितलं की आम्हाला कोणीही चालेल पण हे चालणार नाही. आज केवळ फिअर, डर आणि भीती हे मुस्लिम समाजाच्या मध्ये निर्माण करून त्याच्यावर व्होट बँकचं राजकारण काँग्रेसला करायचं आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाचं राजकारण करतोय. पॉलिटिक्स फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट. तुम्हाला माहिती असेल की आमचं सरकार आल्यानंतर मी राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री आहे, नॅशनल हायवेचा. 40,000 कोटी रुपयाचे रस्ते महाराष्ट्राला दिले. देऊपासून पंढरपूरपर्यंत, आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग 4 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याचा निर्णय घेतला. 4,500 कोटी रुपये. अमरावतीपासून सुरतपर्यंत 8,000 कोटी रुपयाचा 4 लेन कॉन्क्रीट रोड मंजूर केला. आमच्या बुटीबोरीपासून तर रत्नागिरीपर्यंत जवळपास 7,000 कोटीचा 4 लेन कॉन्क्रीट रोड मंजूर केला. सोलापूरपासून गाणगापूर, गुलबर्गा 4,000 कोटी रुपयाचा 4 लेन कॉन्क्रीट रोड सुरू केला. सोलापूरपासून मेडशी, औरंगाबाद पर्यंतचा रोड त्याचे काम सुरू झालं. माझ्या एकट्या विभागाने 40,000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. आणि मुंबईच्या जेएनपीटीमध्ये आम्ही मोठा स्पेशल इकॉनॉमिक झोनची सुरुवात केली. 4,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येणार आहे
आणि कोकणातल्या 1.5 लाख भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. नरेंद्र मोदींनी हे ठरवलं की या देशातल्या तरुण मुलांना रोजगार कसा मिळणार. 2020 सालापर्यंत जगामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे 4,70,00,000 जॉब आहेत आणि आज बेरोजगार नाही आहे, रोजगार तरुण नाही आहेत काम करण्याकरता. आम्ही निर्णय केला 25 तारखेला पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या जन्मदिवशी दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजनेची सुरुवात ग्रामीण भागात माझ्या विभागाने सुरू केली, शहरी भागात व्यंकय्या नायडूंनी सुरू केली आणि दर वर्षामध्ये 25 लाख स्किल्ड मॅन पॉवर तयार करून या सगळ्यांना भारतात तर जॉब मिळेलच पण विदेशात देखील जाऊन त्यांना जॉब मिळू शकतील असं पोटेन्शियल आम्ही उभं करायचं ठरवलं. गावाचा विकास करण्याची योजना हातात घेतली. गावाचा आत्मा असला पाहिजे आणि शहराचा विकास असला पाहिजे हे सूत्र समोर ठेवलं. इंदिरा आवास योजनेमध्ये 75,000 घर बनायचं, घर बनवू शकत नाही. आम्ही नवीन योजना तयार केली आहे की 3 लाखापर्यंतला घर तयार करून कसं गरीबाला 0% व्याजाने घर देता येईल. पैशाची कमी नाही आहे. मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा 10 कोटी सरकारचे घेतले आणि 4,000 कोटी रुपये जनतेकडून उभे केले होते. मला आता गाडी त्यांनी विचारलं की तुझ्या पैसे किती, आपलं 5 लाख कोटी आहेत. पैशाची कमी नाही आहे. जर काम करायची इच्छा असेल आणि विकासाची इच्छा असेल तर पैसा कारण नाही, पैसा भरपूर उपलब्ध आहे पण विकासाची दृष्टी तर असली पाहिजे. यू कॅन डोनेट बट यू कॅनॉट डोनेट विजन. आणि विकासाची दृष्टी काँग्रेसला नव्हती. त्याचं कारण परिवारवाद आणि घराणेशाही होते. प्रधानमंत्र्याच्या पोटातून प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री, खासदाराच्या पोटातून खासदार, आमदाराच्या पोटातून आमदार. बाकी लोकांनी काय करायचं. मी त्यांना म्हटलं शंख वाजवा, बाकी काही तुमच्या हातात नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला, आम्ही घराणेशाही चालू देणार नाही. अनेक मोठ्या नेत्यांच्या खासदारांच्या मुलांच्या तिकिटाचा प्रश्न आला तेव्हा सांगितलं आम्ही तिकीट देणार नाही, हे नाही चालणार. आणि या देशातली घराणेशाही संपली पाहिजे. माणूस हा जातीने मोठा नसतो, धर्मानी मोठा नसतो, पंथानी मोठा नसतो, माणूस हा गुणांनी श्रेष्ठ असतो. आणि जर योग्य नेतृत्वाला संधी मिळाली तर देशाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचं काम जोरात सुरू आहे. मला विश्वास आहे एक 10-15 दिवसाचे बिल गेट आणि त्यांच्या पत्नी माझ्याकडे आल्या होत्या. 1-1.5 तास बसले होते. ते मला बोलतोय की नितीनजी भारत बदल रहा है, इंडिया इज चेंजिंग. 67 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं. 60% लोकांना शौचालय नाही आहेत. पंडित नेहरू म्हणाले गरिबी हटाओ, इंदिरा गांधी म्हणाल्या गरिबी हटाओ, राजीव गांधी म्हणाले गरिबी हटाओ, सोनिया गांधी म्हणाल्या गरिबी हटाओ. आता पंडितजीचा पंतू म्हणतो गरिबी हटाओ. कोणाची गरिबी हटली. मेडिकल कॉलेजच्या एक एमडीच्या ऍडमिशनची किंमत 2 कोटी रुपये आहे. इंजिनिअरिंग कॉलेज 1 लाख रुपये, बीएड डीएड 50,000 रुपये, प्राथमिक शाळा आश्रमशाळा, शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार हमी. आणि तुमच्याकडे आले की नाटक कंपनीतलं ते भाडोत्री पात्र जसं डायलॉग फिरतं तसं बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय. यांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांशी काय घेणं नाही. महाराष्ट्राला लुटलं, महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं, महाराष्ट्रातले उद्योग बंद पडले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन झाल्यात, महाराष्ट्रात तरुणांना रोजगार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पहिल्या नंबरवरून 6व्या नंबरवर गेला. हेच यांचं कार्य आणि कर्तृत्व आहे. आणि म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की यावेळी आपण भारतीय जनता पार्टीला एकमुष्ट मेजॉरिटी द्या. 25 वर्षात नाही झालं एवढं काम आम्ही 5 वर्षात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला मी आपल्याकडे आलो आहे. या मतदारसंघातून मेघा कुलकर्णी उभ्या आहेत. नगरसेविका म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे.
त्याचप्रमाणे बाजूच्या मतदारसंघातून भीमराव तापकीर मागच्या वेळी बा इलेक्शनला जिंकले ते उभे आहेत. दोन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत. तुमचे आशीर्वाद यांना द्या. भारतीय जनता पार्टीला विजयी करा आणि आमचा देश सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली झाला पाहिजे. भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे आणि नरेंद्र मोदींचं जे मिशन आहे या कामामध्ये महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टीला विजय करून या विकास यात्रेला डबल इंजिन लावा. महाराष्ट्राचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता प्रभागात आणि युवा मोर्चाचं स्वागत होईल. यानंतर सोमनाथ गुंड आभार प्रदर्शन करतील. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात पुण्यातील काही विशेष घडामोडींसह. नमस्कार.